2021 मध्ये चिपळूण शहरात महाप्रलय आला। यावेळी शहरांमध्ये पहिल्या मजल्यापर्यंत पुराचं पाणी पोहोचलं। काही भागांमध्ये 10 ते 12 फूट इतकं पाणी होतं। वारंवार पुराचं पाणी शिरतं म्हणून चिपळूण शहरामध्ये पूरबाधित क्षेत्रात निळी आणि लाल पूररेषा आखण्यात आली। या रेषेमुळे शहरातील बांधकामाच्या परवानग्या थांबल्या। या महापुरानंतर चिपळूण बचाव समितीतर्फे नागरिकांचं मोठं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनानंतर तात्काळ जलसंपदा विभाग आणि नाम फाउंडेशन यांच्या वतीनं गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली, ज्यामुळे शहरातील वाशिष्ठी आणि शिवनदीमधून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला। हा गाळ काढल्यानंतर नदीची पातळी आणि खोली मोजण्याचा सर्वे नुकताच करण्यात आलाय। या सर्वेचा अहवाल सादर झाल्यानंतर चिपळूणमध्ये लाल आणि निळी पूररेषा हटण्याची शक्यता आता व्यक्त होते। गाळ काढल्यानंतर नदीपात्रामध्ये झालेले बदल यांचं प्रमाण या सर्वेमध्ये दिसून येणार आहे। शहरातली निळी आणि लाल पूररेषा हटल्यास शहराचा विकास होऊ शकतो अशी आशा चिपळूणकर सध्या व्यक्त करतायत। दरम्यान पूरबाधित शहर म्हणून चिपळूणसाठी राज्य शासनाकडून हवा तितका निधी मिळत नाही आणि रत्नागिरीतील लोकप्रतिनिधींनी याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे अशी मागणी देखील बचाव समिती करते। 2021च्या प्रलयकारी पुलामुळे चिपळूण व परिसरातील गावांमध्ये फार मोठं नुकसान झालं आणि ह्या नुकसानीतून लोकांमध्ये एक उद्रेक उभा राहिला। या उद्रेकाच्या माध्यमातून चिपळूण बचाव समितीची स्थापना झाली आणि चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन उभं राहिलं। त्याची दखल तत्काळ शासनाने घेतली आणि मग नदीचे वर्षानुवर्ष न काढलेल्या गाळाला काढण्याचं काम सुरुवात झालं। त्याच्या मदतीला नामसारखी मोठी संस्था सुद्धा आली। इरिगेशनचे स्वतः यंत्रणा सुद्धा त्यात होती आणि ह्या माध्यमातून गाळ काढण्याचं काम सुरू झालं। त्याचबरोबर चिपळूण व परिसरावरती आमच्या मानेवर बसलेलं ब्लू लाईन रेड लाईन हे आम्हाला फार त्रासदायक ठरवत होतं। चिपळूणच्या विकासाला फार मोठी बाधा आली होती आणि मग आम्ही शासनाकडे अशी मागणी केली बचाव समितीच्या माध्यमातून की ह्याचा पुनर्सर्वे व्हावा। जो 17 लाख क्युबिक मीटरपेक्षा जास्त गाळ काढण्यात आलेला आहे त्याचा पुनर्सर्वे व्हावा आणि ती ब्लू लाईन नदीच्या दिशेने जाते का किंवा कसं काय होईल याचं आपण एक परीक्षण करावं असं आम्ही शासनाला विनंती केली। आमच्या विनंतीची दखल घेऊन शासनाने तत्काळ त्या संदर्भातली एक यंत्रणा उभी केली आणि ते आता सर्वे करण्याचं काम त्याचं चालू आहे। माझ्या माहितीप्रमाणे अंतिम टप्प्यात ते काम आलेलं आहे। अशी अपेक्षा आहे की ह्या अहवालातून एक चिपळूणवासियांना व परिसरातील गावांना एक सकारात्मक निर्णय मिळेल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय। कारण काम बऱ्याच प्रमाणात झालेलं आहे, बेटं काढून झालेली आहेत आणि कालच आम्हाला माननीय आमचे पालकमंत्री महोदय यांनी आश्वासित केलेलं आहे की काही दिवसामध्ये तत्काळ आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर एक उच्चस्तरीय बैठक होणार आहे आणि ह्याच्यामध्ये परिपूर्ण दिलासा आम्हाला चिपळूणला मिळेल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो।